मोहनदा, आता तू पैशाला नको पाच जाऊ. हा, पैसे तर खर्च होणारच आहे, पण एकदा का सरपंच निवडून आला रे आला का बस. तू टेन्शनच नको घेऊ. त्याला घरी वीज खतम होऊन जाते 2-3 पिढ्याची. पण राजा आता 1600 रुपये चालले गेले ना, घेणं ना देणं. काय होते, सकाळी आले फक्त ते 10 मिनिटं आणि बस. 10 मिनिटाचे लेका 1600 रुपये लाईनी झाले का ते? अरे बाकी इकडे तर 500-550 चालू आहे. आपण आता 400 आणले आपले ओळखीचे होते तर. आता तू जर असे 100-200 पाहिशील तर राहू दे, मग काही कामाची गोष्ट नाही आहे. ते काय आहे, उमेदवारी अर्ज मागं घेऊन घे. हा, आणि पाठिंबा देऊन दे एखाद्याले. अरे नाही रे बाबा, आता तर मी सरपंच बनूनच राहीन. आता काही झालं चालते, आता कोणी येऊ माळवा. हा, जास्त विषय काढत नको जात जाऊ. काही पैसे देऊन बोलावले होय आपल्या मागं आहे ते असं म्हणतच नाही. हे सगळे म्हणा सहखुशीने आले आहे म्हणा युवा नेत्याच्या मागं, असंच म्हणजो. पण मापेक्षा तर काय युवा म्हणे आहे रे. मग त्याच्या मागं लोक म्हणत नाही काय? त्याच्या मागं तर नाही आहे म्हणून जवान जवान पोरण, त्या मागं कशी आहे म्हणून. लोकांचं मनावर नको घेऊ. अरे लोकांचं मनावर नको घेऊ तू. ऐकत जा मोहनदा, ज्याच्या मांग सगळ्यात जास्त माणसं दिसन, पब्लिक दिसन, त्यालेच लोक मत करते. त्याला वाटते का नाही हा खरा धुरंधर आहे. नाही, हे गोष्ट बरोबर आहे म्हणा तुमच्या दोघांची. जसा पैसा मागं पैसा धावते तसं पब्लिक मागं पब्लिक धावते. नाही, हे गोष्ट बरोबर आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवजो का हे गोष्ट तिघाच्या मनातच राहिली पाहिजे का पैसे देऊन बोलावलेले माणसं होय म्हणून हे बस. दुसऱ्याला कानोकान खबर नाही लागली पाहिजे. दुसऱ्याला जर कानोकान खबर लागली, झालं कामच झालं. मग चला, तुम्हाला मसाला पान चारतो मी आता. टप चारतो ते बी. फक्त तुम्ही हावले हाव लाव जा. काय आहे त्याच्यात, मग हावले हवस लावणार आहे ना. बरं अहो शामराव, तुम्ही तर म्हटलं दिसले नाही. असं असते काय? हा, तुमच्या गावातला एक उमेदवार सरपंच पदासाठी अर्ज भराले आहे तिथं आणि तुम्ही दिसले नाही. जाऊ द्या, मा मागं नाही, पण बाकीच्या मागं होते तुम्ही. काहून कुठे गेले होते? आता कसं आहे मोहन, मले त्याला विचारधारा पटते. तू जसा गावाचा विकास आणू शकतं तसं कोणीच आणू नाही शकत, मला असं वाटते. कारण तू कसा गोरगरिबीतून निघाला आहे आणि कास्तकाराचा पोरगा आहे. हा, मेन म्हणजे त्या पांटेल्यावर कोणी बी आलं, एखाद्यापाशी पैसे नसले तू फुकटात देतं. गोरगरीब असला तर घे बा, तंबाखू होय काय, चुना होय काय, हे होय काय, ते होय काय, देतच ना. आम्ही पाहिलं नाही काय. आता मले याचं होतं त्याच मागं उमेदवारी अर्ज भरायला गेलता तेव्हा तू. पण बाकीचे होते ना, मग बाकीचे कसे आपल्याला टार्गेट करते ना का पाय रे बा, हा तर ह्या मोहनच्या पक्षाचा माणूस होय म्हणून असा विचार पडते, म्हणून मी आलो नाही. बाकी काही असो, पण मत आम्ही तुलेच देईन. मला पटलं. मला शामरावनं सगळं सांगितलं का मोहन सारखा माणूस भेटणं म्हणे कठीण आहे म्हणे. आणि त्याच्यात कसं आहे मोहन, तू म्हणजे पांटेलावाला माणूस आहे. त्यापाशी सगळे जण येते, 4 रंगाचे 4 येते. आणि तुला माहित आहे ना कोणाचे कामं कसे अडले आहे, कसे करून द्यायला लागते. तुला सगळं बरोबर नॉलेज आहे. म्हणून आम्हाला त्याशिवाय पर्याय नाही आहे. आम्हाला कसा युवा नेता पाहिजे आणि कसा मोहन त्यासारखा पाहिजे, त्या विचारधारेचा पाहिजे. 2 मसाले पान बनवतो फक्त मोहन तू आता. अरे काय विषय आहे का मसाले पानाचा? मोहनदा, 2 आमच्यासाठी बनवतो बा मसाले पानं. अरे काही हरकत नाही. अरे सोने, शामरावने भल्ला दिमाग लावलं. हा, आता फुकटात पानं खाऊन जाते. त्याच्या बोल भाषेवरून समजलं मला. पाठांतर करून आला होता काय का असं बोला लागते म्हणून. अरे आपल्यापेक्षा हुशार माणूस आहे तो. असाच टोपी घालून घुमते काय गावात? हा, असाच टोपी घालून घुमते काय, पांढरे कपडे घालून घुमते काय? हा, हे घ्या तुमचे मसाले पानं. हा, हे घ्या मोहन भाऊ, पैसे घ्या. मसाले पानाचे पैसे घेऊन घ्या. अरे असे कोण करू राहिले प्रकाशराव तुम्ही? काय राजू, असे नका करू. हेच तर नाही पटत आपले. सांगा हो शामराव. अरे घेऊन घे ना राजा मोहन, पैसे घेऊन घे ना. असं असते काय? मसाले पान खाल्ले तर मसाले पानाचे पैसे नाही घेत का तू आता? ठेवा, पहिले ते खिशात ठेवा तुम्ही 100 रुपये. अरे हे पानं माईकडून होते आणि जर का मी सरपंचपदी निवडून आलो तर तुम्हाला 5 वर्ष फुकटात पानं दिन 4 जणाले जे पाहिजे ते. असा आहे शांभू, उमेदवार पाहिजे तर असा दिलदार माणूस पा. आता 40 रुपयाचे 4 जणांचे पानं झाले, पण म्हणून नाही राहिला शब्दानं. सांगून घ्या, असा पाहिजे बा. असाच पाहिजे आपल्याला युवा नेता. याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्याला मत यावेळेस गेले देणार, सरपंच निवडून गेले जाणार. चला काही झालं चालते. खरंच पण शांभू, तुम्ही जसं म्हटलं होतं ना तसाच माणूस आहे. खरंच मानलं बा. उद्या म्हटलं मोहनडा, उद्या तू एक काम करतो, उद्या पांढरे कपडे घालतो आणि त्याला फोटो काढून देतो, बॅनर बनवायला टाकतो. आणि उद्याच पुऱ्या गावातनी त्याला बॅनर लावून देतो. हा, चौकात. तू टेन्शनच नको घेऊ. आणि एक पांटेल्यावर बी लावून दे. हा, पांटेल्यावर लावल्यानं कसं टेन्शन घ्यायचं काम नाही राहत. मग कोणी येते गिराईक तर पाहिजे, सगळं दिसते. पांटेल्यावर आल्यावर गिराईक आले. एक पांटेल्यावर आहे, घरावर आहे लावून. अरे नाही रे, सध्या लावा नाही लागत ते. हा, सध्या तुम्ही प्रचार करू शकता. मग तुम्हाला परमिशन काढा लागते, त्याच्यानंतर तुम्ही बॅनर लावा. नाहीतर मग कसं आहे, उमेदवारी परत रद्द व्हायची भीती राहते. आपल्याला का माहित, आता आम्ही बॅनर बनवून राहिलो होतो, लावून राहिलो होतो उद्या. नाही, त्याची परमिशन काढा लागते मोहन. असंच नसते जमत. उद्या गोल्डन चान्स आहे तुला. एक गणराज्य दिन आहे उद्या. हा, 77वा म्हणजे 26 जानेवारी. एक काम कर तू आता, तू उद्याची फिल्डिंग लाव. तू उद्या सकाळी लवकर ये, झेंडावंदन कराले. त्याला काम होऊन जाय. कारण कसं आहे, जो देशाची सेवा करते, लोक काय म्हणून, जो देशाची सेवा करू शकते, एवढ्या सकाळी उठून येऊ शकते इथं,
मग आपल्या गावाच्या विकासाची सेवा नाही करू शकत का? आपल्या गावाची सेवा नाही करू शकत काय? हा, फक्त एवढं काम करतो तू आता. एक काम कर मोहन दा, हा पांटेला पहिले बंद कर तू आता. हा, आणि चल ते साफसफाई झाडू पोछा करून घेऊ जरासा ग्रामपंचायतच्या समोरचा. चल ते बंद कर पांटेला. अहो शामराव, आता चाललं जाऊ का? चालला जाय ना, लोकायले दिसशील तू. हा, का देशाची सेवा करू राहिला? काही ना काही देशाची सेवा करू राहिला दिसशील तसंही लोकायले. तेवढे 4 लोक तुला जास्त मतं वाढन ना तिकडे. चालला जाय, बंद करतो पांटेला. चल बंद कर लवकर पांटेला बंद कर. चला येतो मग शामराव, धन्यवाद सांगितल्याबद्दल. अरे यार, कसा विचार करतो तू? होणारा भावी सरपंच आहे ना तू, मोहन लेका. फक्त आम्हाला भुलतो नको सरपंच झाल्यावर, नाही तर बस. नाही शामराव, हे चुकीचं बोलू राहिले तुम्ही. मी भुलणाऱ्यातला माणूस नाही होय. हा, पहिले सांगतो. चला येतो म्हटलं झाडू पोछा करून तिकडून. मोहन दा बकेट आणि झाडू सोबत घ्या लागण ना. तिकून तिकडेच घेऊन घेऊ आणि तिकून तिकडेच निघून जाऊ. चला मग पटकन. चला या मग मागे या. हो ना, तू समजतो होय येतो त्या मागत. अहो श्याम काका, तुम्ही भलं दिमाग लावलं राजू. नाही फुकटा फाकटात पानं खाऊन घेतले. आणि तुम्ही काय कमी आहे काय? हा, रोजंदारीनं माणसं सांगितले ना, माहित नाही का मला? 400 रुपये त्याच्यापासून घेतले आणि 250 त्याला दिले. मला माहित नाही वाटते. जाऊ द्या ना आता, तुम्ही तुमच्या दिमागानं घ्या, मी माझ्या दिमागानं घेतो. हा, अरे मोहनले घेतला आपण फाईलवर फक्त एकट्याले, बाकी आहे 6 जण. त्याला घेणं आहे, त्याच्यात ते मेनका हागे बी आहे. एवढं लक्षात ठेवतो फक्त. मी नसतो सोडत असे मोके. मी कसे काय सोडणार आहे? मी तर चांगलं घेतो खाऊन. चला येतो मग, उशीर उर आला आम्हाला. मानलं पण शामराव तुम्हाला, तुम्ही पान चारलं राजू, मानलं तुम्हाला. अरे सत्याचे लालची आहे ना हे, पैशाचे लालची आहे ना, भ्रष्टाचारी माणसं आहे ना हे. ओळखत नाही का तुम्ही? तो कायच्यानं उभा राहिला? पैशाच्यानं. त्यानं काय विचार करून ठेवला? आता सरपंच होतो म्हणे, मग नगरसेवक, हा, मग आमदार, मग खासदार, आणि मग मुख्यमंत्री, मग डायरेक्ट प्रधानमंत्री. सांगा इथपर्यंत गेला तो. 4 माणसं त्याचे रोजंदारीने घुमू राहिले त्याच्या मागं. सोन्यांचे त्या वय ना हे कोणाला तरी ऐकते का हे? याच्यापाशी तर कोणी बी दिला तर कच्चा खाऊन टाकते त्याले. हे गावाला बी त्या दोघायला सुट्टी आहे. हा, कमी नका समजू तुम्ही. हे गावाला त्याला सुट्टी आहे. त्याच्या पहिले जो सरपंच निवडून आला ना, त्याला कमीत कमी 10 लाख रुपयानं गड्ड्यात टाकल्या सोन्यानं आणि चेत्यानं. तो निवडून आला, नाही तर बस त्यानं फाशीच घेतली असती. एवढे हराम कराय काय दोघं? मी नाव ऐकलं होतं यायचं, पण आता तर बा तुम्ही सांगू राहिले तर हे खरीच गोष्ट असेल. यायचं कसं आहे, ज्याच्या डोक्यावर हात ठेवत त्याचा टकलच करण हे असं काम आहे. एका केसने ठेवत त्याले, भांग करायला तर नाही ठेवत. आता समोर पाहा ना तुम्ही. आता तर हा पहिलाच कस्टमर यायचा, अधिक बाकीच आहे म्हणते. 6-7 जण आहे ना, पुरे 7 जणाले खाते. जेवढा सरपंचने कमावून टाकत त्याच्यापेक्षा डबल हे दोघं कमावते. काही तालमीलच नाही आहे ना, फालतू माझ्या इज्जतचा भाजीपाला होऊन जाईन तिथं. हा, अरे पाहिलं नाही काय, त्या मेनका हागेच्या मागं किती बाया होत्या, अर्ध्या वावरात आहे म्हणे. मग ते बनते सरपंच. बिनफुकट उभं राहून काही पैशाची बर्बादी मी करत नाही, तुम्ही करू नका मा मागं. आणि ते तर ते, आणि त्याच्यात मा देवानंद काका बी तात्याच्या इकडून आहे. मग आणि कायचं निवडून आहे तुम्ही? अरे जाऊ दे ना, कोणी विकास करू आला ना आपल्या गावातला, कोणी आल्यावर, बस हे महत्वाचं आहे. अरे नाही ना रे, नाही ना, म्हणे ऐकत जाईन राजा. सगळे जण जे आहे विकास करायच्या मागं लागले नाही आहे. कोणी त्यातले फक्त माहिती आहे काय, पैसे कमवायच्या मागं लागले. तू कसा शिकला सवरला वकील आहे, आम्हाला कसं यंग पोरगा पाहिजे. आम्ही त्याच्या मागे राहू नसतो शकलो काय, पण आम्हाला हक्काचा माणूस पाहिजे ना, एक जण कोण ना कोणी. तू बरं आहे, तू करू शकता काम, आम्हाला माहिती आहे ना, तुला सांगायची गरज नाही ना, म्हणून तुला उभं केलं, नाही तर काय गरज आहे. आणि तात्याच्या मागे जे उभे आहे त्याच्यातले अर्धे पैसेवाले आहे, कोणी दारूवाले आहे. सगळे जण काही फुकटात नाही आले आहे, पण आम्ही म्हटलं निस्वार्थ भावाने ना त्या मागे उभा आहे. आणि म्हणे त्या काकाचं टेन्शन नको घेऊ तू, त्या काका येऊन जाते इकडे, बस काही दिवसाची गोष्ट आहे. नाही आला तर आम्ही दिमाग लावून आणू, तरी आणू. तुम्ही सांगा आता, मग काकाच तिकडे असल्यावर 4 मतं तर सारखे तिकडे चालले गेले घरातले तात्याले. मग इथं माझ्या घराचेच मतं मला नाही भेटत. अशा विचारधारणा ठेवू नको तू. सांगू राहिलो तुले, आम्हाला हक्काचा माणूस पाहिजे. आम्हाला हक्काचा माणूस त्यातनी दिसला म्हणून तुला उभं केलं, नाही तर आम्ही नसतो आलो का उभं. हा, रामा भाऊले करून टाकत होतो उभं. अरे पण सगळे मिळून मग तात्याला सपोर्ट करणार, तात्याला आणून निवडून. तात्या माणूस चांगला आहे ना, काय वाईट आहे का तो तर माझ्यापेक्षा जोरदार माणूस आहे. हा, म्हातारा असन तो जुन्या विचाराचा, पण मी आहे ना त्याच्यापासून कामं करून घेणार. तर काय बाबा, काय म्हणावं येले, आपल्याला आपल्या जवळचा माणूस पाहिजे. पटकन घराच्या बाहेर निघाल्याबरोबर कसं आपलं काम झालं पाहिजे. तर तात्याला 2 गल्ल्या ओलांडून जायला लागेल का आपल्याला? हा, तात्याला कुठं पाहत बसू. घ्या बरं, घ्या म्हणा जरा फाईलवर घ्या, द्या जराशे म्हटलं इकडून तिकडून थोडेसे चढवणीचं पाणी द्या. अबे का बाहेरच्या बाहेरच राहशील काय, वकिली करू आला तरी बाहेर डोंड्या लेगाच्या. हा, अरे बाबा, सरपंच होणं म्हणजे सरपंच होणंच नसते, एक पावर असते हातात. 4 लोक ओळखते आपल्याला, पुढे चालून तुला लग्नाला निघा लागन. मग काय सांगशील, वकिली करू आला म्हणून हे? अरे बाबा मग ते तर बरंच आहे ना, सरपंच हे पदी सांगितल्यापेक्षा वकील आहे हे सांगितलेलं काय चुकीचं आहे? सरपंच म्हटल्यावर तर लोक म्हणूनच राहिले का त्या गावाचा तर विकास नाही केला, त्यालाच विकास करून घेतला. मग बस हेच धोरणं पाहिजे मनात मला, बस हाच माणूस पाहिजे. म्हण्या तू असा माणूस आहे राजा, तू पैशाच्या लोभात येत नाही, तू गावाचा विकास करू शकतो. आता तर मला 100% गॅरंटी झाली, काही झालं तरी तुला उभं केल्याशिवाय राहील नाही, पहिले सांगू राहिलो.
नाही का हो सगळे काय म्हणता तुम्ही? असेच विचार धोरणाचे माणसं पाहिजे आपल्या गावासाठी विकासासाठी. आता त्या जसा विचार केला तसं बाकीच्या म्हटलं का कोण केला का विचार? बस हेच धोरण पाहिजे. म्हणे काही झालं तरी तुले मागं हटू देणार नाही, तुले निवडून आणून द्यायची जिम्मेदारी आता आमची. नाही कुठं कुठं तर मला वाटते का मी सरपंच पदासाठी उभं राहिले पाहिजे. ज्या टाइमला तो मोहन पांटेला चालू राहिला त्याला हेच बे नाही समजत. हा त्याला बेचे फाडे पाटणी आहे. तो सरपंचात उभा राहू राहिला, तात्या उभा राहू राहिला, हा तो वामन भिंगोटे उभा राहू राहिला, तो जग्गू माकोडे उभा राहू राहिला. तर मग मी राहिलो म्हणून काय झालं? जाऊ द्या, लावतो छातीले माती, राहतोच उभं. पाहून घेऊ पुढच्या पुढं जे होयन ते होयन, पाहिलं जाईल. अरे ते हागेची जे पोट्टी आहे ना ते काय समजते तुले? इलेक्शन म्हटलं ह्या राजनीतीतलं काय समजते सरपंचातलं? ते कायच्यासाठी उभे आहे माहिती आहे का तुले? हे ब्लाऊज पीस हे कमी करासाठी, हा हे मेकअपचं सामान कमी करासाठी, याचे दर लय वाढले म्हणतात, हे कमी करतो म्हणते. सांग बरं बाहेर तोंडीला एवढं समजते काय? सरपंच पदातनी हे कुठून कमी होणार आहे? काय 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 आपलं हे वय का? हा मुख्यमंत्री वय का कमी करा व्याजदर? उद्या सकाळी तयार राहायचं तू. गणराज्य दिन आहे 26 जानेवारी. सकाळी जाणं आपल्या झेंडा फडकवाले आणि जरासं भाषण देतो म्हटलं तिथं. हा शिकला सवरला याचा फरक पडला पाहिजे. हा बाकी तर पुरं असंच आहे, एलेले बेल लावणारे. पण तू त्याला म्हटलं वर्चस्व कायम राहिलं पाहिजे तिथं. शिकल्या सवरला आहे समजला? तिथं 50-60 मतं तर कमीत कमी त्याला मतानं होऊन जाईल. सर्व महिला बचत गटच्या सदस्यांना मी सांगू इच्छिते की आपली मेनका हागे यांचा उमेदवार अर्ज स्वीकारण्यात आला आणि तिले बटन क्रमांक 7 व निशाणी मेकअप किट हे भेटली. आपल्या कठीण परिश्रमानं हे सर्व होऊन गेलं. आता इथून पुढे आपलं एकच काम आहे. हा जशी मेनका हागेले आपण उभं केलं तसंच आपल्याला तिले दणदणीत विजय बी मिळवून द्यायचा आहे. हे तुम्ही भूलू नका. कामातलं काम काढा, वावरात सध्या जाऊ नका इलेक्शन होईपर्यंत. पण हिच्या मागं प्रचार प्रसार करायला आपल्याला राहा लागल. हिची सीट निवडून आणणं हे आपल्यालाच करा लागल. याच्या व्यतिरिक्त कोणी येणार नाही. आपल्याला मेनका हागेले महिला सरपंच बनवायची जिम्मेदारी सगळ्याला घ्या लागल. सगळ्या महिलाले, त्याच्याशिवाय जमन नाही. हा आपल्या गावातल्या लोकांना दाखवून द्यायचं आहे का आपण बी कोणापेक्षा कमी नाही. लय झाला आता त्याची अति, हा लय मनमानी झाली त्याची वाली. किती वर्ष झाले तर एकही म्हटलं बाईले त्यानं सरपंचपदी उभं नाही केलं. सांगून राहिली तुम्हाला सगळ्याले. तर आपल्याला आता आपला हक्क पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मेन म्हणजे कसं आहे, आपल्या हक्काची बाई जेव्हा निवडून येईन सरपंचपदी तर आपले विषय मांडू शकतो आपण. हा हे एवढं दिवसांदिवस बायावर महागाई होऊ राहिली, साड्या महाग होऊ राहिल्या, हा हे पिको फॉल महाग होऊ राहिलं, ब्युटी पार्लरचं सामान महाग होऊ राहिलं. याच्यावर आपण काही ना काही कार्यवाही करू शकतो. आपली जेव्हा बाई सरपंच बनन तर आपण याच्यावर कार्यवाही करू काही ना काही आणि याची किंमत कमी करू. म्हणून आपल्याला मेनका हागेले दणदणीत विजय मिळवून द्यायचा आहे आणि सरपंचपदी हा तिचा स्वीकार करून द्यायचा आहे. काय म्हणता तुम्ही सगळ्या जणी? आम्ही सर्व बाया मेनका हागेलेच मत देईन. बटन क्रमांक 7च दाबीन. मेकअप किट जिथं दिसते तिथंच दाबीन. आम्ही अलत्या भलत्याले कोणाला देणार नाहीये. बस आमच्या हक्काची बाई आम्हाला भेटली, आम्हाला इले सरपंच बनवायचा आहे. असंच धोरण ठेवा पुष्पाबाई. असंच धोरण ठेवा. असंच धोरण ठेवसान तर काही वर्षानं ह्या गावात महिला विकासाचेच काम ऐकू येईल. बस बाकी कोणीच नाही. कारण या माणसाने पुरा धिंगाणा करून ठेवला. याले मटण दारू भेटलं का बस झालं, विकास तर भुलून जाते गावाचा. हा स्वतःचा विकास नाही करत ते. पण मी काय म्हणून राहिली शांताबाई, हे तर फक्त म्हटलं आपल्या बायाचाच विकास झाला. आपल्या गावाचा विकास कोण करेन मग? अरे गावाचा विकास करायचा आहे ना आपल्याला. हा गावाचा विकास करणारच आहे ना आपण. कशी गोष्ट करता, एवढे मोठे पैसे येते, एवढ्या मोठ्या निधी येते, तर त्याच्यातून आपण गावाचा विकास करू ना. पण सोबत आपलाही विकास करू. आता माणसं गावाचा विकास म्हणून स्वतःचा विकास करून नाही घेऊ राहिले का? मग थोडासा आपण केला तर काय उरायलं का हो भुलुबुडी? त्या डोक्याला लावलंच नाही का काळी मेहंदी? हा अरे रातचं लहान लेकरू जर आलं ना तर चांगलं दचकाचं होय ते. भूत म्हणून पळायचं होय घरात. हे असे केस घेऊन तू येत नको जात बरं बाहेर रातची बेरातची. काय विचारतो शांते? काही म्हणून लावली म्या, अधिक लाल झाले ते केस. अरे शांताबाई, बातों में भूल गई क्या? कल 26 जनवरी है ना, कल का अपना प्रोग्राम है ना रखा हुआ रोडगे का, खाना है ना. पण हा हे लक्षात घेऊन घ्या सगळे जण, आपण 26 जानेवारीले रोडगेचा प्रोग्राम ठेवलाय. म्हणजेच रोडग्याचं जेवण ठेवलाय, ते बी माया वावरात. याच्या कारणाने ठेवलाय का ज्या बाकीच्या बाया उरलेल्या आहे त्या तिथे एकत्र येईन, पुऱ्या गावाला आमंत्रण राहीन. ज्या उरलेल्या बाया आहे तिथं आपला प्रचार प्रसार करणं सांगून दे जा. हा जे हे सांगितलं मी तुम्हाला का आपल्या बायाले, आपले जर बाई निवडून आली सरपंचपदी तर आपल्या बायाले कसा फायदा आहे, हा हे तुम्ही सगळ्या एका बायाले पटवून दे जा. हे तुमचं काम राहीन. फक्त काय शांताबाई बायाची उरायला का मग जेवाले? मग काही तर माणसाले बोलावतं काय? माणसं बोलावते का त्याच्या याच्यातनी पार्टीतनी आपल्याला? हा हे फक्त बायाच आहे आणि बायाच राहीन याच्यातनी, बाकी कोणीच नाही पाहिजे अदर. आणि आपले लेकरं घेऊन येतात लहान बस, याच्या व्यतिरिक्त कोणी नाही पाहिजे. का शांताबाई? पण म्हटलं मावाला पुतण्या उभा आहे तिकडे म्हणे, तरी मा नवरा म्हणून राहिला होता का तात्यालाच मत द्यायचा आहे म्हणते. तात्या विकास आणू शकते म्हणे गावात, बाकी कोणाची गॅरंटी नाही आहे म्हणे. त्याचे मेन काय म्हणे, ते फक्त बायाच पौरायली म्हणे. गावाच्या विकासाचं कोण पाहिजे म्हणे? तात्यासारखा माणूस भेटणं मुश्किल आहे म्हणे.
अरे मी त्याची बायको असून त्याला मत नाही देऊ राहिली, मी तोंडावर सपा सपा म्हणून दिलं. हा आताच म्हटलं 1 घंटा अगोदर इथे याच्या पहिले भांडणं झाले माये आणि माझ्या नवऱ्याचे. मग स्वयंपाक नाही बनवला, खिचडी टाकून आली मी म्हटलं दिवसभर थकली मी. हा अर्धा दाराचा फॉर्म भरायला गेली तिथं, मायन त्याचे भांडणं झाले तरी मी त्याला मत नाही देऊ राहिली. आणि मग तुम्ही कशा? हे पहा तुम्हाला सांगतो, आपल्याला आपली हक्काची बाई सरपंच बनवणं आहे. आपल्या हक्काचं झालं पाहिजे. आता लय झालं, माणसाची लय मनमानी झाली. याच्या पहिले माणसाला निवडून दिलं, काय करू राहिला तो? गाडीनं घुमू राहिला, काम करू राहिला तो आपल्याला. आपण म्हणतो का एवढं कसं काय महाग झाल्या साड्या? हा बायाच्या याच्यावरच महागाई येते तर काय म्हणे तो? म्हणलं का सांगू म्हणे 5 म्हणे तुमचं तुम्ही. मग आपल्याला आपल्या हक्काची बाई पाहिजे सरपंचासाठी बस. पण मग हे सरपंच बनली तर मग आपलं हे साड्या आणि आपले कपडे आणि आपलं मेकअपचं सामान कमी करण का मग हे? मेन तेच तर कारण आहे. त्याच कारणाच्यानं आपण इले उभं ठेवू राहिलो ना सरपंच पदी. का सगळी महागाई काय बायाच्या सामानावर येऊ राहिली काय? हा बायाच्या सामानावर येऊ राहिली काय? हा प्रश्न मांडासाठीच आपण इले सरपंच बनवलं. हे शिकली सवरली आहे, हे बोलू शकते आपल्याविषयी. आणि इथं स्वतःचं ब्युटी पार्लरचं दुकान आहे, पिको फॉलचं आहे. त्याच्याच्यानं इले बोलणं भागच आहे. मग हे पिको फॉल आणि ब्युटी पार्लरचे अध्यक्ष आहे ना, कशी गोष्ट करता तुम्ही? इले निवडून नाही देत तर मग कोणाला देता? सांगा, कोणाला देता? तात्याला देता? जो तात्या काही ढंगाचा नाही तो माणूस माझ्या घरचा. मग मला मारायला येऊ राहिला तो, माझा नवरा असून. त्याला जराशी अक्कल आहे काय? कुकड्या आपलं तू गेलीस कशी म्हणे झाकटी तुटून म्हणे? सांगा. म्हणजे मी अध्यक्ष आहे महिला बचत गटची. आता मीच नाही आली तर तुम्ही येत होते का बाकीचे तिथं? अर्ज भरायच्या वेळेस येत होते का? सांगा मला. नहीं हो भाई, मैं तो नहीं आती थी. हाँ तू थी शांता भाई इसलिए आई मैं, नहीं तो मैं नहीं आती थी. मैंने तो झूठ बोल के आई. फिर मेरे हस्बैंड को मैं झूठ बोल के आई कि मैं बोल रही काम को जा रही मैं सुबह, इसलिए आई मैं. और तू दिखी इसलिए आई मैं. और तेरे को दे बोल के हम मत देते सब. हाँ नहीं तो फिर हमारा तो मानना था कि तूने खड़ी होनी थी सरपंच को, तू आती थी चुन के. अहो शबाना तसं नसते ना, ऐकत जाईन जराशी. हा मी कशी करा उभी? माईकून नाही होत जास्त चालणं. हा मा पायाचा प्रॉब्लेम आहे. हे कशी जवान पोरगी आहे. हा हे म्हटलं 23 वर्षाची पोरगी आहे, तळपळ करते, जराशी इंग्लिश बोलते. आपल्याला नाही जमत ना. आपल्याला जमते मराठी भाषा. जराशी इंग्लिश बोलली तर कसं समोरच्या कसा प्रभाव पडते ना, म्हणून होय. आणि मेन म्हणजे कशी अशी तशी बाई नाही, भरोशाची बाई आहे ना आपली. नाही काय गावदाड्याचं काम आहे ना. आणि आपण बोलू शकतो का हो, असं काऊन नाही केलं आणि तसं काऊन नाही केलं? नहीं ये बात भी बरोबर है, जो मेनका है अपनी गांव की है इसलिए वो विकास तो करेंगी, ये मेरे को गारंटी है. उद्या सकाळी झेंडा वंदन करायले सगळ्या बाया हजर राहायचा. हा जैले कामं राहत असन ते ना काय जा. पण कसं आहे उद्या गणराज्य दिन आहे तर उद्या सगळ्या जणी जवळपास राहायचा. आपण मस्त ग्रामपंचायत मध्ये झेंडा वंदन करू आणि मग तिकून तिकडे आपला कार्यक्रम करू रोडग्याचा. काय म्हणता सगळे जणी? ठीक आहे ना, काही हरकत नाही. आणि काव ज्योती त्याला नवरा कसा काय उभा राहिला मोहन? काय माहित त्याला कोण सांगितलं तर, कोण चढवलं त्याला हरभराच्या झाडावर तर काय माहित कसे काय उभे राहिले तर. एवढे खास मित्र ते तात्याचे, तात्याला सपोर्ट करायला पाहिजे त्यानं, तेच उभे राहिले. काय भूत चढला या लोकांवर? पा 6 माणसं उभे आहे आणि एकच बाई उभी आहे. पाहून घ्या. बाईचा आवाज हर वेळेस दाबण्यात येते आणि असं झाला ह्या वेळेस बी. पण ह्या वेळेस मी असं हुस दिलं नाही, मी केलं ना बाईले उभं. मग आपल्या महिलाचं काही आहे का नाही हक्काचं? 6 माणसं कायले म्हणते? त्यातले तर बेवडे बावडे आहे. हा जे बदमाश आहे त्यातले तर 2-3 बदमाश आहे चांगले. मग मला माहित नाही का गावातले लोक कसे आहेत? आणि एक बाई फक्त आपली उभी केली आपण तर पाहायचं कसं पोट दुखू राहिलं. आता काही झालं चालते शांते. आता आपल्याला मेनकाले निवडूनच आणायचं आहे. काही झालं चालते तिकडे. मेनका एक काम करतो, आता बॅनर छापून ठेवलो. हा आणि परमिशन काढल्यावर बॅनर चौकात लावून देतो. बस एवढं काम करतो आता तू. ठीक आहे ना शांता काकू, तुम्ही टेन्शनच नका घेऊ आता. हा मोहनदा, जसं 1, 2, 3 म्हणन तसं झाडणं चालू करून देतो. व्हिडिओ काढणं चालू आहे. हा कसा आहे गावातला विकास दिसला पाहिजे लोकायले. का रात्रीचा बेरात्रीचा हा माणूस बा झाडू पोचा करू आला म्हणून नाही. चेत्या तू इकडे येऊन जाय, तू मनात नको करू. रेडी आहे ना मोहनदा? 1, 2, 3 चल झाडू मारणं चालू कर. बरोबर मारतो, सगळं इकडे मारतो. बस असंच सगळं झाडून टाक, सगळं इकडलं. आणि नंतर मग पाणी शिपून देतो. ते झेंड्यापत्ते घेतो. असं हे नको करू, ऐदी काम नको करू. पूर्ण पॉश करून टाक. बरोबर झाड, तिकडे कचरा आहे पडला, बरोबर झाड. कंबर दुखू राहिली रे माई. लेका 2 घंटे झाले ना झाडूनच राहिलो ना. 8 वाजता आलो ना तर 10 वाजू राहिले ना. हा हे पुरं मैदान सफा केलं ना लेका. काय होई? अरे असं बोलू नको ना, याच्यात रेकॉर्डिंग हो राहील ना. आता मला ते एडिटिंग करावं लागन आणि आवाज काढा लागन नावाला. काय लेका कसा करू आला मोहनदा? अशा नसते होत ना. हा अरे तुला सरपंच बनायचं आहे ना. अरे हा व्हिडिओ टाकणार आहे ना आपण इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. का सरपंच पाहिजे तर असा पाहिजे. हा काय काहीच बा त्याले घमंड नाही आहे. बस रातभरापासून तो 26 जानेवारी तर झेंडा फडकते ग्रामपंचायत समोर, तर तो सकाळपासून झाडू राहिला, पुरं अंगण झाडलं. मग असे मतं भेटत असते काय? काही ना काही विकास दाखवा लागेल ना. हाय म्हणून असं म्हणतं काय? हा लेका बरोबर आहे, त्याला बरोबर आहे. त्या कोपऱ्यात लगे असं सांगायचं काम नाही पडलं पाहिजे. आणि उद्या जरासा पद्धतशीर येतो. 26 जानेवारी आहे, गणराज्य दिन.
हे चड्डी बनेलवर नकोय जो हा हे बेकार इम्प्रेशन पडते लोकांवर म्हणा ना सरपंचासाठी उभा आहे का आधी कायच्यासाठी उभा आहे म्हणून चड्डी बनेलवरच राहते. नाही आहे ना कपडे आहे माझी घालतो उद्या. उद्या सकाळी जरा लवकर तयारी कर जा. कहून आता काय आहे उद्या सकाळी. खरंच आपल्याला मत द्यायला पुरण काय या माणसाले हा याले हेच नाही माहीत का उद्या 26 जानेवारी आहे. खरंच या माणसाला सांगा का आता मत द्याव का नाही द्याव. मला तर विचार पडला विकास तर काही मला वाटून नाही राहिला. अरे तुम्हाला हे नाही माहीत का उद्या गणराज्य दिन आहे 26 जानेवारी आहे एवढं मोठं तर कायचा विकास करसान तुम्ही मला समजून नाही राहिलं. अरे मी सकाळपासून चिडचिड आहे परेशानीत आहे मी माल्या मला माहित आहे काय नाही तर तुम्हाला माहित नाही का मी तुम्हाला सांगतो ना का उद्या 26 जानेवारी आहे 15 ऑगस्ट आहे हा मी सांगतो ना तुम्हाला. जाऊ द्या होते कांडा उद्या सकाळी फक्त तुम्ही लवकर तयार राहायचा. चला बरखास्त करा मीटिंग बरखास्त करा सकाळी आपलं डायरेक्ट ग्रामपंचायत पाशी हजर राहा सगळे जण. हॅलो माहिती हॅलो हां कोणी यायचं बाकी आहे का कोणी राहिला आहे का. तात्या राहिला हो दिलीप भाऊ तात्या राहिला नाही याचा. दिलीप भाऊ घ्या चालू करून द्या कार्यक्रम. त्याच्या भरोशावर नका बसू. त्याचं हर वेळेच उशिरा काम आहे. त्याच्या मनाला चालन का इथं. 2 मिनिटं वाट पाहू त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करून देऊ कारण झेंडा वंदनाचा टाइम आता होत आलेला आहे. का व शांताजी कुठं आहे तात्या कुठं आहे. अरे हा का वेळ होय काय 26 जानेवारी होय ना. हर वेळचं ठीक आहे 11 वाजेपर्यंत झोपणं पण आता 26 जानेवारी आहे ना. काय सांगा बापा त्याचं त्याला माहित. आता मी आता उठवलं त्याला म्हटलं 26 जानेवारी आहे झेंडा वंदन करायला नाही झाला का काय येतो म्हणे. करा करा दिलीप भाऊ आले तात्या आले. काय विचारता राजे हो पाणी गरम नाही करून ठेवू राहिली बाई तर. इथं म्हटलं चांगला कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमाचा धिंगाणा नका करू चुपचाप राहा इथं. काही बोलू नाही शकत आपण ते पाहून घ्या. करा दिलीप भाऊ करा चालू सगळे जण आले आता. इथे तमाम जमलेले सर्व गावकरी व तसेच प्रमुख उपस्थिती असलेले आपल्या सातबारा गावचे देशाचे रिटायरमेंट झालेले BSF अधिकारी श्री विनायकराव गणपतराव मेश्राम व तसेच आपल्या गावाचे पहिले महिला अधिकारी सुषमा वळे व तसेच आपल्या गावचे कृषी विज्ञान अधिकारी डॉक्टर कलाम सर व गावचे 100 एकरचे मालक बंडू पाटील व ज्ञानेश्वर खरबळे व लहानुजी गुलालकर यांचे सर्वांचे आभार मानून आपल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. व तसेच आपल्या सरपंचपदी जे उमेदवारी अर्ज भरलेले आहे त्या 7 जणांचे मी सुद्धा आभार करतो. चला ध्वजारोहणाचा वेळ झालेला आहे तरी आपण जास्त वेळ न करता ध्वजारोहण करण्यासाठी मी सर्वाला आमंत्रित करतो. चला या सर सर्वजण या. ध्वजारोहण होताच राष्ट्रगीतला सुरुवात होणार तरी सर्वांनी राष्ट्रगीत आपल्यासोबत म्हणावे. अरे बा सोनिया आणि ते काय होईये लेका रातभर मेहनत आपण गेली आणि झेंडा तर दुसराच फडकवू राहिला. अरे का देशासाठी एवढंही नाही करू शकत का लेका काही चुपचाप राहा जरासा. भारत माता की जय. एक साथ सावधान होंगे सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर. जन गण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा दाविल उच्चल वंग. भारत माता की कृपया प्रमुख पाहुण्यांनी आपले आपले स्थान ग्रहण करावे. कलाम सरांना मी 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो. चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती आणि माझे मित्रमंडळ तसेच माझे सातबारा गावचे असंख्य शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आज गणराज्य दिन आहे म्हणजे 26 जानेवारी 77 वर्ष झाले याला गणराज्य दिनाला. व तसेच सांगू इच्छितो की सगळ्यांनी एकजूट राहा. कोणीही वादविवाद घालू नका. शेती करा ॲग्रिकल्चर करा नवीन काहीतरी शेतीतनी उद्योग आणा. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर मी प्रमुख पाहुणे IPS अधिकारी सुषमा वळे यांना आमंत्रित करतो की यांनी 2 शब्द बोलावे. आज 2026 रोजी 26 जानेवारी आणि 77वा गणराज्य दिन ह्या निमित्त मी तुम्हाला सांगू इच्छितो का चांगलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि शेतीविषयी नवीन काहीतरी उद्योग आणा. तसेच आपलं शिक्षणही पूर्णपणे कंप्लीट करा. व तसेच आता होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीविषयी तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक योग्य त्या व्यक्तीलाच मतदान करणे अनिवार्य आहे. याची कृपया आपण काळजी घ्या. जो गावाचा विकास करेल व गावासाठी काहीतरी नवीन उद्योजक आणेल तसंच गावाचा विकास करेल व आणखी काहीतरी नवीन पद्धतीने गावाचा विकास करेल. बस हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यालाच मत करा असं माझं म्हणणं आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर मी गावाचे ज्येष्ठ नागरिक व देशाचे रक्षक
रिटायरमेंट झालेले BSF अधिकारी श्री विनायकराव गणपतराव मेश्राम यांना आमंत्रित करतो की यांनी आपले 2 शब्द काहीतरी ह्या नवीन पिढीला द्यावे. सर्वप्रथम 77वा गणराज्य दिन म्हणजे 26 जानेवारी यांच्या सर्व गावकऱ्यांना व तरुणांना हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. चांगले शिका, अभ्यास करा, शेती करा सोबत. शेती खूप महत्त्वाची झालेली आहे. शेतीच नाही राहिली तर तुम्ही एवढे शिकले सवरले असून काहीच कामाची गोष्ट आहे नाही. बाहेर इकडे सरसर तुम्ही कंपनीत जाऊ नका, आपल्या शेत्या करा. सरकारी नोकरी लागली तरी शेत्या करा टायमातला टाईम काढून, असं माझं म्हणणं आहे. आणि बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आमंत्रित करतो गावचे 100 एकर जमीन असलेले बंडू पाटील यांना. कृपया त्यांनी 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना 26 जानेवारी म्हणजेच गणराज्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो की आता येणारी युवा पिढी यांनी शेतीकडे खूप लक्ष द्यावे, तसेच आपल्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष द्यावे. नवीन नवीन उद्योजक आपल्या शेतीमध्ये आणावे अशी मी त्यांना विनंती करतो. शेतीमधूनही तुम्ही भरपूर सारा पैसा कमवू शकता. त्याचं तुम्ही वेगळं वेगळं शिक्षण घेतल्यापेक्षा शिक्षण शेतीचं घ्या आणि आपल्या शेतीला व आपल्या भारत देशाला एक छोटंसं सहकार्य म्हणून जास्तीत जास्त झाडेसुद्धा लावा. कृषीप्रधान देश करा आपल्या भारताला व आपल्या गावाला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. यानंतर मी 2 शब्द बोलण्याकरिता तात्या लेले यांना आमंत्रित करतो. कृपया त्यांनी माईकमध्ये यावे. आम्ही इथं रातभरापासून साफसफाई केली. दाखव रे सोन्या, व्हिडिओ दाखवतो पहिले त्याले. आणि आम्हाला जरासे बोलून देऊ राहिले. पहिले तात्या लेलेले घेऊ राहिले इथं. मस्त येऊ राहिले आरामानं. येणे जमत, पहिले मी बोलन. थांबना राजा मोहनदा, इथं ज्येष्ठ नागरिक आहे ना, एवढ्या जणांसमोर कचरा करता काय? काही राजा बोल दे त्याले पहिले. यानंतर मोहन सोंडे यांना मी बोलण्यासाठी आमंत्रित करतो. या कृपया माईकपाशी या मोहन भाऊ. जाऊ दे ना सोन्या, मोहनदाच्या मागं नको लागू. खवरला आहे तो पहिलेच. जाय रे जाय, बोल तिथं आता माईकवर, जाय लवकर. कसा रे, कसा तुमचा उमेदवार सरपंचासाठी उभा राहू राहिला? किती वेळ झाला बोलून नाही राहिला तो? काय झालं काय आता त्याला? बोल ना म्हणा, गडबड तर भल्ली करू आला होता. अरे बोल ना रे मोहनदा, बोल ना आता. काय राजा काय इथं टाइमपास करू राहिला काय? बोल ना आता, गडबड तर भल्ली करू आला होता, बोल आता. देशासाठी शहीद झालेले तात्या लेले यांचे मी खूप सारे आभार मानतो. अबे हो मोन्या, होय पागल लेकाच्या, मी कधी शहीद झालो? मी तर जिवंत आहे त्या डोळ्यासमोर. मला शहीद करू आला का तू? काय बोलू राहिला? तुला समजून तर राहिला का काही? माफ करा, माफ करा. जे देशासाठी शहीद झाले त्यांना मी आदरांजली देतो व माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. अरे काय डोक्यात गिक्षात फरक पडला का त्याला? मोने, अबे इकडे पा, इकडे तिकडे काय पाहू राहिला आता? मला शहीद करू आला तो. यानंतर मी तात्या लेले यांना आमंत्रित करतो की यांनी 2 शब्द बोलावे. सर्व गावकऱ्यांना गणराज्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व 77वा गणराज्य दिन यांच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय असं बोला लागते का मोहनदा? गडबड तर भल्ला करू आला होता. पहिले ऐकून घ्यायचं होतं कोण काय बोलते, तर नंतर भाषण द्यायचं होतं. तिकडे तात्याला शहीद करून टाकू राहिला होता का तू? अरे निघाला आता ते तोंडातून. काय माझ्या जबरदस्ती थोडी म्हटलं, जाणून बुजून नाही म्हटलं ना. सर्वाला माहितीच असेल की येणाऱ्या सरपंचपदी निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून जाहीर झालेलो आहे. तरी तुमच्या इच्छेने किंवा गावाचा जर तुम्हाला विकास हवा असेल तर तुम्ही 1 नंबरचं बटन दाबून माझ्या निशाणी बासरीला विजयी करून तसंच तुम्ही गावाचा विकास माझ्याकडून कळून घ्या अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो व माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. पाहिले का मोहनदा, पाय किती हुशारी ना तात्यानं. आपला प्रचार बी करून घेतला फुकटा फाकतात. किती लोक आहे, पुरे गावातले लोक आहे, फुकटात प्रचार केला. तुला गडबड किती मोठी. यानंतर मी ब्युटी पार्लर व पिको फॉल संघटनेचे अध्यक्ष श्री मेनका हागे यांना 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे आपल्या गावात सर्वप्रथमच होत आहे की सरपंचपदी महिला उभी आहे, तरी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्त्री शक्तीसाठी. सर्वप्रथम 26 जानेवारीच्या सर्व गावकऱ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. माझं उभं राहण्याचं कारण एकच आहे की जे महिलांचे जे प्रोडक्ट्स आहे, म्हणजे जे वस्तू आहे त्यांचा दिवसांदिवस दर खूप वाढत आहे. जसं की साडी, कपडे, मेकअपचं सामान, ब्युटी पार्लर, हे सगळं खूप महाग होत आहे. माझा उद्देश एकच आहे की गावाच्या विकासासोबत महिलांचा सुद्धा विकास व महिलांच्या अधिकारासाठी मी सरपंचपदी उमेदवारी ही माझी स्वीकारण्यात आलेली आहे. तरी तुम्हाला सांगू इच्छिते
की बटन क्रमांक 7 मेकअप किट ही निशाणी असून तुम्ही भरभरून त्याला मत देऊन मला विजयी करावे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहून घे मोहनदा, ऐक जरा, असे द्या लागते भाषण. तू पाहिले का तर गेला आणि बस धिंगाणा करून चालला आला इथं. यानंतर मी मन्या सुर्वे याला आमंत्रित करतो. इथे तमाम जमलेल्या माझ्या गावकरी मित्र व मैत्रिणींनो, तसेच काका आणि काकूंनो, तसेच आप्पाजी नाजींनो, आणि तसेच जसे की तसेच. कोणतं भाषण देऊ राहिला रे बा, वकील आहे ना हा, असं कसं भाषण देऊ राहिला जसे का तसेच. तुम्हाला माहीतच आहे मी वकील आहे हा, आणि मा हिशोबानं मी जसा विकास करण गावाचा तसा कोणीच नाही करण. एवढं पाहून घ्या फक्त तुम्ही. सगळ्या गावकरीले वकील बनवून ठेवेन मी इथं. फक्त एकदा मला तुम्ही सरपंच बनवा. सगळे येले म्हटलं, लहानपासून मोठ्यापर्यंत हा, जेवढे बी आहे तेवढे ना वकील बनवलं तर नावाचं मग म्हणे नका म्हणा मला तुम्ही. का सकाळी सकाळी दारू पिऊन आला का अशा गोष्टी करू आला? सगळ्याला वकील बनवीन म्हणते लहानपणापासून मोठ्यापर्यंत. हे कसं काय शक्य आहे? लहान लेकरं कसे का वकील बनन? कुकळेच बुरू आला आता. एक तालच आहे या गावातनी, पाहून घ्या आता तुम्ही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त मला एकदा तुम्ही निवडून द्या. आपली निशाणी सांगून देतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. बटन क्रमांक 4 आहे, शताचा पंखा. कोणता? शताचा. हे जे आपण लावतो ना स्लॅपले वरता, तो वाला पंखा, नाही तर मग माणसा. फक्त बटन क्रमांक तुम्ही लक्षात ठेवजा, नाही तर मग वांद्यात काम नाही आलं पाहिजे आपलं. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी दिनकर पाटील यांना आमंत्रित करतो. तुम्हाला सगळ्याला माहीतच असाल, तुम्ही मला ओळखतच असाल. नाव सांगायची गरज नाही, चेहरा लक्षात ठेवा. जास्त बोलत नाही, एकदम कमी शब्दात बोलतो आणि जे आहे ते बोलतो. बटन क्रमांक 5 गिल्ली दांडू. याला सारखं मत देऊन द्या, मला सरपंच बनवून टाका. त्याच्यानंतर जे गावाचा हाल होईल ते तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहून घ्या. अरे दिनकर पाटील, आम्ही तुम्हाला गावात असतं पहिल्यांदा पाहू राहिलो हा. हे सरपंचाची निवडणूक आहे, हे तवाच पाहू राहिलो. तुम्ही काय गाव विकून टाकसान का राजे हो? जे हाल आहे ते पाहून घ्या म्हणून राहिले हा. तुम्ही याच्या पहिले तर कधीच नाही दिसले आम्हाला, नाही तर हे पाहून घ्या, एवढे जण आहे, विचारून घ्या येले. अरे तसा माया ड्युटी चालू आहे अमेरिकेले, तर मी ड्युटी सोडून येणार आहे का इथं? अरे मग सरपंच बनल्यावर कसे काय येसान तुम्ही? सरपंच बनल्यावर कसे काय येसान? आम्ही का तुम्हाला फोन करावं का मग? आणि तिकडे नेटवर्क होते काय? जिओचं आहे का तिकडे टावर? का एअरटेलचं आहे काय राजे हो? कुकळे हा, फक्त काय निवडणुकीत उभे राहासाठी येता काय? कोणता गावाचा विकास करसान तुम्ही, का गाव विकून चालले जाता ना? एकदा विश्वास ठेवून पहा तुम्ही, एकदा विश्वास तर ठेवून पहा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उभ्या कार्यक्रमाची समाप्ती करून टाका आता, आले जायचं तुम्ही. चला, कार्यक्रमाची समाप्ती झालेली आहे इथं. आपापल्या घरी जा.